सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन करतोय आणि त्याच पद्धतीनं आताच्या घडीला सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन म्हणजे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत याच्या अगोदर पण सांगितलं होतं की पोलीस भरतीवरती इफेक्ट करणारे घटक कोणते, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. त्या निवडणुकाबद्दल एक तारीख अनाउन्समेंट झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त जिथं जागा आहेत, सगळ्यात जास्त जिथं अप्लिकेशन आहेत, आवेदन अर्ज आहेत, अशा भागांमध्ये ही जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे तिथलीच डेट अनाउन्समेंट झाल्यामुळं आजचा व्हिडिओ त्याच्यावरतीच आहे. ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे, पूर्ण इन्फॉर्मेशन, पूर्ण व्हिडिओ जो आहे तो शेवट पण बघून घ्यायचा आहे. यासाठी आपल्या चॅनलवर पहिला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. त्याच पद्धतीनं तुम्हाला जर ही न्यूज बघायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हे जे न्यूज आहे ते टाकलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल. त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर महाराष्ट्र पोलीस भरतीच्यासाठी फॉर्म भरणे संपलेले आहे, डेट पण संपली आणि पुढे जाऊन आता जे काही फिजिकल आहे ते फिजिकलसाठी ऑफिशियल बंदोबस्तसाठी स्टाफ जे असेल प्रत्येक जिल्ह्यावाईज प्रत्येक घटकावाईज ते स्टाफसाठी एक परिपत्र काढलेलं आहे आणि देन मग स्टाफ जे इच्छुक असेल त्यांची नावं, त्यांची बक्कल नंबर, त्यांचं जे काय असेल ते सगळं देऊन, त्यांची जे पोस्ट असेल ते देऊन मग त्याच्यावरती ते विचार करतील आणि मग किती स्टाफ लागेल, किती ग्राउंड करायचं, काय ह्या नंतरच्या प्रोसेस लक्षात ठेवायचं. पण पूर्ण महाराष्ट्राला एक गोष्ट मी गेल्या 1.5 महिन्यापासून सांगतोय की प्रत्येकाचा विषय होता की सर फिजिकल कधी होणार. तर एक गोष्ट खूप महत्वाची, 15 जानेवारीच्या आसपास एक विषय तुम्हाला मी पाठीमागे सांगितलं होतं, लाईव्हच्या माध्यमातून असेल, व्हिडिओच्या माध्यमातून असेल, तर 15 जानेवारीच्या नंतर किंवा आसपास अशा पद्धतीने तुम्हाला एक टेंटेटिव्ह डेट मी सांगितली होती. त्या डेटचं एक अनाउन्समेंट सुद्धा ह्या जे काही न्यूज आले त्याच्यामध्ये आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळं प्रॉपर इन्फॉर्मेशन तुम्हाला देतोय, व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे. पहिला न्यूज बघूया आणि त्यानंतर मग पुढच्या गोष्टी आहेत. तर बघा, ब्रेकिंग, पुण्यासह सर्व महापालिकांची निवडणूक जाहीर, 15 जानेवारीला मतदान म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा. 15 जानेवारी 1 ते 1.5 महिन्यापूर्वी सांगितलेलं होतं मी. बघा, परत सांगतोय, पुण्यासह सर्व महापालिकांची निवडणूक जाहीर, 15 जानेवारीला मतदान. अखेर राज्यातील 29 महापालिकांची निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषद ही घोषणा करण्यात आली आहे. आज जे काही पत्रकार परिषद होती त्या पत्रकार परिषदेमध्ये जे काही 29 महानगरपालिकांची निवडणूक आहे त्यांची डेट जी आहे ती निवडणूक आयोग जे आहे, राज्य निवडणूक आयोग यांच्याकडून ही पत्रकार परिषद जी घेतलेली आहे त्याच्यामध्ये त्याची घोषणा ऑफिशियल करण्यात आलेली आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, त्यानुसार महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. बघा, 15 जानेवारीच्या आसपास हा डेट, हा दिनांक मी अगोदर सांगितलं होतं. पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायचं असेल तर एक 20-25 दिवसापाठीमागची व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामध्ये क्लिअर सांगितलं होतं. त्याच्या आधी पण एकदा लाईव्ह आलेलं होतं, त्यावेळी पण ह्या गोष्टी मी सांगितल्या होत्या. तर बघा, त्यामुळे महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. तर मतमोजणी 16 जानेवारीला होणार आहे. तर जानेवारीच्या 15 तारखेला तुमचं जे काही निवडणूक असेल ते निवडणूक होणार, त्याच्यानंतर 16 तारखेला म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेचच याची मतमोजणी होणार आहे त्यांनी सांगितलं आहे. तर ईव्हीएमद्वारे मतदान घेतले जाणार आहे. उमेदवारांचे अर्ज ऑफलाईनच स्वीकारले जातील. मुंबईत बघा, दुसरा विषय, मगाशी पुण्याचा विषय होता, म्हणजे जिथं जास्त जागा आहेत तिथल्या जागेंचा सुद्धा विषय किंवा तिथल्या जागेंच्या जिल्ह्यांचा सुद्धा विषय ह्याच्यामध्ये घेतलेला लक्षात ठेवायचं. बघा, तर मुंबईत 10,111 मतदान केंद्र आहेत. म्हणजे विचार करा, मुंबईमध्ये 10,111 मतदान केंद्र असतील तर पुण्याला सुद्धा त्याच प्रमाणात कमी जास्त प्रमाणात असणार आहेत. तर एवढी मतदान केंद्र असतील तर त्याला बंदोबस्त किती लागेल आणि मग एवढा मोठा बंदोबस्त लावायचं म्हणलं तर मग इकडे पोलीस भरतीचा काय विषय होणार किंवा फिजिकलचा काय विषय होणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळं आताच्या घडीला खूप महत्वाचं, ही जी 15 जानेवारीला ऑफिशियल डेट अनाउन्समेंट झाली याच्यामध्ये बदल होणार नाहीये. तर 15 जानेवारीला मतदान होईल, 16 तारखेला त्यांचा जो काही निकाल किंवा त्याची मतमोजणी ती होईल आणि त्यानंतर निकाल वगैरे, आणि मग त्यानंतर सगळ्या गोष्टी आहेत. ऑफिशियल निकाल झाल्यानंतर तुमचं फिजिकल चालू होईल. म्हणजेच फिजिकलवरती कधी चालू होणार, काय चालू होणार याच्यानंतर व्हिडिओ येणारच आहेत. त्याच पद्धतीनं पाठिंबाच्या ज्या काही घडामोडी होत्या त्या सगळ्या सांगून तुमच्यापर्यंत जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल ज्या काही विशेष महत्वाच्या बातम्या होत्या त्या तुमच्यापर्यंत पोहोच केलेल्या आहेत. सो एकंदरीत पुणे आणि मुंबईचा सुद्धा विषय याच्यामध्ये असल्यामुळे, कारण तिथं जागा जास्त आहेत. सो 10,111 केंद्र जरी असतील तर बघा, प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्ताचा तापा किती लागेल आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ठरवू शकता की बाबा 15 जानेवारीच्या आतमध्ये फिजिकल होऊ शकतं का. सो अशा पद्धतीनं 15 तारीख अगोदर सांगितली होती, ह्या बातमीमध्ये सुद्धा 15 तारीख आले आणि 15 तारखेनंतरच तुमचं फिजिकल आहे ते होणार आहे. ह्याच्यावरती प्रॉपर इन्फॉर्मेशन उद्या सकाळी तुमच्यापर्यंत पोस्ट करणार आहे की कशा पद्धतीने फिजिकल होईल, डेट किती येणार आहे किंवा काय प्रोसेस असेल, हे सगळं तुमच्यापर्यंत आपण पोस्ट करणार आहे. त्यासाठी पहिलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. सो आता जी बातमी होती ते सगळ्यात प्रथम तुमच्यापर्यंत पोस्ट केलेली आहे. सो एकंदरीत 15 जानेवारी आले म्हणून आता रिलॅक्स किंवा आळस करू नका. फिजिकलवरती प्रॉपर लक्ष ठेवा. 1 मार्क जरी कमी पडला तरी सुद्धा तुम्ही फिजिकलच्या बाहेर गेला तर इकडे तुमच्या लेखीला कितीही स्कोर असला तर त्याला व्हॅल्यू नाहीये, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं आताच सांगतोय की फिजिकल प्रॉपर करा, अजिबात मागे पडू नका. 2, 3, 4 मार्क जास्त घ्या.
ओपनचे मिनिट मारा आणि सेफ झोनमध्ये जावा. तिकडे 2-3 मार्क जरी कमी पडले तरी पण इकडे तुम्हाला फिजिकलचा स्कोर जो आहे तो मदत करेल, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो तुमच्यापर्यंत पोहोच केलेला आहे. सो पोलीस भरती तयार करत असाल तर तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची अनाउन्समेंट करतोय. एक तर आनंदाची बातमी आहे की 15 जानेवारीच्या दरम्यानपर्यंत किंवा 15 जानेवारीच्या नंतर हे फिजिकल जाणार आहे, शंकाच नाहीये. सो आता तुमच्याकडे सुद्धा अजूनही वेळ आहे. सो अशा पद्धतीनं लेखीसाठी सुद्धा आपण एक तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आणलेली आहे की महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पीडीएफ बॅच आणलेली आहे, ज्याच्यामध्ये 15,323 प्रश्न संच असलेली पीडीएफ आहे. 2,000 पानांचा समावेश आहे. ह्याच्यामध्ये 36 जिल्हा पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांसाठी मुलींसाठी आपण मार्गदर्शन केलेलं आहे. सोबत जे काही विषय असतील ते सगळे विषय याच्यामध्ये सोडून दिलेले आहेत. जसे की मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल किंवा चालू घडामोडी त्याच्यामध्ये जातात. आणि त्याच पद्धतीनं पाठिंब्याच्या सगळ्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत सोडवून. त्याच पद्धतीनं पोलीस प्रशासन दिलेले आहेत. त्याच पद्धतीने तांत्रिक प्रश्न सुद्धा दिलेले आहेत. आणि बरोबर जुने जे काही प्रश्न आहेत 1986 पासून ते 2025 पर्यंत सगळे अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा याच्यामध्ये आपण दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये 36 जिल्हा पोलीस भरतीसाठी सगळ्या घटकांचा म्हणजे शिपाई असेल, चालक असेल, SRPF असेल, त्याचबरोबर कारागृह असेल, बॅट्समन असेल, सगळ्या पदांसाठी याच्यामध्ये आपण प्रॉपर गायडन्स केलेला आहे. प्लस जेवढं पेपरला येणार किंवा येऊ शकतात असे प्रश्न याच्यामध्ये आपण टाकलेले आहेत. त्यामुळं पाठिंबाचा इतिहास बघितला तर जवळजवळ 4,500चा क्वेश्चन सेट होता त्यावेळी. यावेळी 15,323चा आहे. 4,500 होते त्यावेळी बघा 53 प्रश्न आलेले होते. आणि ह्यावेळी मात्र खूप मोठा इतिहास असणार आहे. सो ज्याला इतिहास करायचा, ज्याला ह्यावेळी वर्दी द्यायचं त्यांनी अजूनही तुमच्याकडे 2-2.5 महिने आहेत लेखीला. सो एकदाच फक्त पीडीएफ घेऊन बघा, परत तुम्हाला काही घ्यायची काही गरज नाही आहे. सो या पीडीएफ सोबत तुम्हाला 99 रुपयाचा डाएट प्लॅन सुद्धा आपण मोफत देतोय, ज्याच्यामध्ये आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कशा पद्धतीने डाएट प्लॅन पाहिजे याचं सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. सो 100 मीटर, 800 मीटर, 1600 मीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर, त्याचबरोबर शॉर्टपुट थ्रोचा सुद्धा याच्यामध्ये आपण डाएट प्लॅन सुद्धा दिलेला आहे. तो मोफत आहे 99 रुपयाचा. सो एकंदरीत 15,323 प्रश्न प्लस तुम्हाला 99 रुपयाचा डाएट प्लॅन, असे सगळी प्राइस जाते 700 रुपये. आपण देणार आहे तुम्हाला फक्त घर बसल्या 399 रुपयाच्या किमतीमध्ये, फक्त आणि फक्त 399 रुपयाच्या किमतीमध्ये घर बसल्या तुम्हाला ही पीडीएफ भेटणार आहे. तुम्हाला एकच काम करावं लागतंय, आत्ताच्या आत्ता या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त एक मेसेज करा. 5व्या मिनिटाला तुमच्या हातामध्ये तुमची पीडीएफ असणार तुमच्या मोबाईलमध्ये. एकदा पीडीएफ घेतल्यानंतर परत पीडीएफ घ्यायची गरज नाहीये. डिलीट वगैरे झाले तर तुम्हाला परत आणि मोफत भेटणार आहे. सो परत काही ह्याला लाईफ वगैरे काय नाहीये. एकदा फक्त पीडीएफ घेऊ शकता, लाईफ टाइम कितीही वेळा वाचू शकताय, काही करू शकताय. सो ज्याला इतिहास करायचा त्यांनी लवकर वेळ न घालवता ह्या वेळची जी पीडीएफ आहे ती जबरदस्त पीडीएफ तयार केलेली आहे. कारण समितीचा जो कल आहे तो कशा पद्धतीने वळलेला आणि कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात याचा सगळा विचार करून 19, 21, 22, 23 आणि 24, 25च्या पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका जे काय आहे प्रश्नसंच ती आपण तयार केलेले आहेत. सगळे विषय म्हणजे एकही सोडलेला नाही याच्यामध्ये, एकही विषय सोडलेला नाही. 2021 पासून ते 2025 पर्यंतच्या चालू घडामोडी आपण याच्यामध्ये क्लिअर केलेत. पाठिंबाचे सगळे प्रश्नपत्रिका याच्यामध्ये सोडवून दिलेले आहेत. फक्त प्रश्न दिलेले आहेत, प्रश्न आणि उत्तर तर सोडवून सुद्धा दिलेले आहेत. सो योग्य ते प्रॉपर नियोजन जे आहे घटक वाईज सुद्धा याच्यामध्ये मार्गदर्शन केलेलं, लक्षात ठेवायचं. सो ज्याला ही पीडीएफ हवी आहे त्याने या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा, तुम्हाला 5व्या मिनिटाला पीडीएफ तुमच्या हातामध्ये भेटणार आहे. सो लवकर पीडीएफ घ्यायचे आहे. सो एकंदरीत ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे त्याची ऑफिशियल अनाउन्समेंट झालेली आहे. 15 तारखेला निवडणूक, 16 तारखेला जे काही मतमोजणी आणि निकाल वगैरे पुढे चालू होईल. सो फिजिकल कधी होणार, काय होणार याचं सगळं मार्गदर्शन तुम्हाला उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये बरोबर 8 ते 8:30, 9 पर्यंत तुम्हाला देतोय. सो आता चॅनलला सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून या नवीन पोलीस भरतीसाठी आपण शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.